ब्राझीलचं विमान कोलंबियामध्ये कोसळल्याची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। ब्राझीलहून कोलंबिया इथे जाणारं विमान कोसळलेलं आहे आणि यामध्ये ब्राझीलचे खेळाडू असल्याचं समजतंय। विमानात 72 प्रवासी होते आणि बुधवारी होणाऱ्या फायनलसाठी हे फुटबॉलपटू निघाले असल्याचं समजतंय। प्रवाशांमध्ये खेळाडूंचाही समावेश होता या ठिकाणी आणि प्रवाशांच्या सद्यस्थितीबद्दल काही अद्यापही माहिती हाती लागलेली नाहीये। ब्राझीलहून कोलंबियाला जाणार फुटबॉलपटू असल्याचं समजतंय आणि यामध्ये 72 एकूण प्रवासी होते। बुधवारी होणाऱ्या फायनलसाठी हे विमान निघालं होतं आणि आता आपण विमानाचं एकूणच रूट कसा होता ते बघतोय। ब्राझीलवरून हे कोलंबिया या ठिकाणी गेलं आणि त्याच ठिकाणी ते कोसळलं आणि नेमकी आत्ताची सद्यस्थिती अजूनही कळलेली नाहीये। प्रवासी बचावले आहेत की नाही हे अजूनही समजलेलं नाहीये। यामध्ये ब्राझीलचे फुटबॉलपटू देखील होते, खेळाडू होते आणि ते फायनलसाठी म्हणजे बुधवारी होणाऱ्या फायनलसाठी कोलंबियाला जात असतानाच त्यांच्या विमानाला अपघात झालेला आहे। एक महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। ब्राझीलहून कोलंबियाला जाणारं हे विमान कोलंबिया इथे कोसळलेलं आहे। स्थानिक फुटबॉल खेळाडू या विमानात प्रवास करत होते आणि त्याच दरम्यान हे विमान कोसळलेलं आहे। कोलंबिया इथे होणाऱ्या एका फायनल मॅचसाठीच हे खेळाडू जात होते। एकूण ह्या विमानात 72 प्रवासी असल्याचं समजतंय। सद्यस्थिती अजूनही समजलेली नाहीये। तुर्तास तरी एकूणच मोठी बातमी आपण बघतोय। सध्या महत्त्वाची बातमी, ब्राझीलचं विमान कोसळलेलं आहे। कोलंबिया इथे हा अपघात झालेला आहे। नेमकं हे विमान कशामुळे कोसळलं हे देखील अजूनही समजू शकलेलं नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।